आपण पोचलेलो आहोत आणि एक होमस्टे घेतलेला आहे आपण. अफोर्डेबल असतो ॲक्च्युली होमस्टे नॉर्मल हॉटेल रेंट घेण्यापेक्षा. आणि इथे तुम्ही बघू शकता एकदम वातावरणामध्ये होमस्टे भेटलेलं आहे. हे बघू शकता. मित्रांनो फायनली सकाळ झालेली आहे, फ्रेश वगैरे झालो आणि आपण आपला नाश्ता बनवायला घेतलेला आहे. आपण मॅगी बनवतात, आपण सगळं गॅस वगैरे आपण आपलाच आणलेलं आहे. हे बघा, अशा प्रकारे हा छोटासा स्टोव असतो, तिकडे आपण आपली मॅगी बनवायला टाकलेली आहे. आणि थोडीशी मॅगी दाखवतो तुम्हाला. हा आपला रूम आहे, थोडा मेसी असणार आहे. झोपून वगैरे उठलो आहे, आपलं सामान वगैरे लगेज वगैरे ठेवलेलं आहे इकडे. हे बघा व्ह्यू बघा बाहेरचा, असा व्ह्यू. आणि इकडे आपण आपली मॅगी बनवलेली आहे बघा, ग्लासामध्ये मॅगी खातोय. 1 hour later. तर मित्रांनो, आपल्या आजच्या या दिवसाची आपण सुरुवात केलेली आहे आपल्या शंकर भगवान यांचे दर्शन करून. हे बघा, गुहागर इथे वसलेले हे व्याडेश्वर मंदिर आहे, व्याडेश्वर महादेव मंदिर. इकडे आम्ही दर्शन घेतले आणि आपल्या आजच्या दिवसाची सुरुवात आहे. तर आज आपल्याला गणपतीपुळेला काय पण करून पोचायचं आहे. आपल्याला रोपवे वगैरे करायची आणि वॉटर ॲक्टिव्हिटीज बघू, जमलं तर करू. तर आता आपलं सगळं झालेलं आहे आणि आपण आता इकडं निघत आहोत. मित्रांनो फायनली इथे आपण गुहागर बीच व्ह्यू पॉईंटला आलेलो आहे. Hours later. तर मित्रांनो फायनली आपण वेळणेश्वरला पोहोचलेलो आहे आणि वेळणेश्वर मंदिर बघा. वेळणेश्वरहून निघाल्यावर आम्ही पोचलो आहोत तवसाळ्याला. इथून आम्हाला जायचं आहे पलीकडच्या तीरावर म्हणजे जयगडला. पण रस्ते मार्गे जाण्यापेक्षा फेरीने जाण्याचा आनंद हा निराळाच असतो. आपली गाडी थेट बोटीवर चढवायची आणि समुद्राच्या लाटावर स्वार होत पुढचा प्रवास करायचा. तर फायनली आपण पोहोचलेलो आहे आणि आपली गाडी बाहेर जात आहे, बघू शकता. फायनली आपण निघालेलो आहे जयगडला आणि तुम्ही बघू शकता आता मोठं ब्लॉगिंग चालू केले ॲक्च्युली, गोप्रो वगैरे सेटअप करून. तर मित्रांनो फायनली जयगडला आलेलं आहे, बघू शकता. आता आपण आतून पूर्ण व्ह्यू दाखवूया आणि आतमध्ये किल्ल्याच्या भेटूया. शास्त्री नदी जिथे सागराला मिळते तिथे शतकानुशतके उभा आहे हा अजस्त्र पहारेकरी किल्ला जयगड. 16व्या शतकात विजापूरकरांनी बांधलेला हा दुर्ग आजही तितक्याच दिमाखात अरबी समुद्रावर नजर ठेवून आहे. म्हणतात की या किल्ल्याच्या बांधकामात जयबा नावाच्या एका शूरवीराने बलिदान दिलं होतं आणि त्याच्याच नावावरून याला नाव मिळालं ते जयगड. मराठ्यांच्या आरमारी ताकदीचा हा महत्त्वाचा तळ आजही आपल्या स्वराज्याच्या शौर्याची आठवण करून देतो. जर तुम्हाला इतिहास आणि निसर्गाचा संगम अनुभवायचा असेल तर जयगडला एकदा नक्की भेट द्या. जय शिवराय. जयगड किल्ल्याच्या त्या अथांग तटबंदीचा निरोप घेऊन इतिहासाच्या पाऊलखुणा मनात साठवत आम्ही निघालो आहोत एका आगळ्या-वेगळ्या वास्तूच्या दर्शनाला. मित्रांनो फायनली जय गणेश मंदिराकडे पोहोचलेलो आहे आपण, दाखवतो.
जय विनायक मंदिरात आता तुम्ही बघितलं असेल, दर्शन वगैरे घेतलं आणि आता आपण जात आहोत थेट गणपतीपुळेला. मध्ये काही व्ह्यू पॉईंट वगैरे आले तर बघून घेऊ. पण एक अतिशय उत्कृष्ट अशी राईड झालेली आहे आतापर्यंत. आणि आता जय विनायक मंदिरापासून ते गणपतीपुळेपर्यंतचा रस्ता हा मात्र एकदम चांगला वाटतो आहे. कारण की जयगडच्या आधी, फेरीच्या आधी जो रस्ता होता तो काय अतिशय चांगला आम्हाला भेटला नाही, त्यामुळे प्रवास एकदम स्लो झालेला. शकता मित्रांनो, रस्त्याच्या अलीकडेच या ठिकाणी बीच आहे. गाडी जाणार नाही बीच मध्ये, ना तर बीच मध्येच गाडी टाकली असती. बघा यार काय दृश्य आहे यार, हे बघा काय रोड आहे हा. हे फक्त कोकणामध्येच भेटू शकतं तुम्हाला मित्रांनो, इतर ठिकाणी हे सगळं काहीच भेटणार नाहीये. हो बघू शकता. हा 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 हा, काय व्ह्यू आहे यार. बघितलं का मित्रांनो, काय व्ह्यू आहे. इकडे रोड आहे आणि या साईडला बीच आहे. या साईडने आपण चालू नाही शकत कारण की वेगळा उलटा रस्ता आहे. पण तुम्ही बघा यार काय व्ह्यू आहे. गाडी जर उतरत आली तर भाई पक्का व्हिडिओ काढणार आपण, पक्का. 1 hour later. चल कुठे, लेफ्टला नाही रे. आता वळवणार कशी गाडी. हा मित्रांनो, हे बघा दणदणीत पराभव. इथे आपण उतरवायचा प्रयत्न केला. गौरव मांडवकर कोच यांच्या इन्स्ट्रक्शन मध्ये. इकडे कॅमेरामध्ये कॅमेरा दे ना. हे बघा मागे दिसतात, हे यांच्या इन्स्ट्रक्शनने आपण घेतलेली आहे. तर आता गाडी अटकलेली आहे. कोच आपल्याला घेऊन जात आहेत, बघू शकता. आपले कोच आहेत. फाइनली गाड़ी निकला है और यहाँ पे वापस अटकने का चांस है. पडलो तर बघा, पडलो तर जरा मदत करेल. एक राउंड मारे आलो थांब. मित्रांनो बीचवर राईड करतोय आपण. बीचवर गाडी टाकलेली आहे, बघू शकता. बीच आहे बाजूला आपल्या आणि बीचवर राईड करतोय. इथे काय जर कमी जास्त झालं तर कोण नाही आपल्याला, गाडी उचलायला पण कोण नाही. या गौरवला मागेच पडले, मी एकटा आलोय. हे बघा गाडी हलते, लागले. इकडे थोडा रिस्क वाटायला लागलाय. अजून जरा उंगली करून बघूया आपण, कारण की उंगली करणं हे आपल्याला जन्मापासून हे बोलतात ना रक्तामध्ये आहे. म्हणजे सगळं चांगलं जात असलं तरी पण काय ना काय करून आपण. हे बघू शकता काय व्ह्यू आहे यार, एक नंबर भाई. मजा येते. कोकणात आलोय आणि सफल झालंय भाई कोकणात येणं. फक्त कसं फास्ट चालवायला भीती वाटते, कारण सीन होईल माहिती रे. आता बघ ह्याच्याकडे जातं परत. तुम्ही आता मित्रांनो, तुम्ही आता बघितलं असेल की कशा पद्धतीने आपण बीचवरती राईड केली. मला बीचवर खूप दिवस झाले गाडी चालवायची होती. आपण मुंबईला पण करू शकतो, पण कसं बीच खाली पाहिजे. त्यासाठी कुठे पडलं बिडलं तर इज्जत नाही गेली पाहिजे. आता कसं कोण खाली बीच नव्हती, बोललं चला वेंडी पडलं तरी आपला मित्रच आहे, उचलेल. 4 लोकांपुढे तमाशा नको. मस्त आरामात फिरलो, व्हिडिओ वगैरे काढले, एकदम मस्त वाटलं. काय व्ह्यू होता यार.
जाऊ शकतो ना. मग आपण जायचं. तर मित्रांनो भक्त निवासला आलोच आहे. पण आता बघतोय की रूम अवेलेबल आहे का नाही. हे बघू शकता हे भक्त निवास आहे गणपतीपुळ्यातलं. समोरून दाखवतो थांबा. हे बघा हा भक्त निवास आहे. इकडे रूम अवेलेबल आहे का नाही हे बघायला गौरव गेलेला आहे भक्त निवासमध्ये. भक्त निवासमध्ये चेक इन केलेलं आहे. 2 बेडरूम. 2 hours later. मित्रांनो सकाळ झालेली आहे आणि सकाळी इकडे आटपून वगैरे इकडे 5:30 वाजता मी बाप्पाचं दर्शन घ्यायला आलेलो. आणि आता इकडे बघू शकता मागे पूर्ण बीच खाली आहे. आणि संध्याकाळसारखं नव्हतं. संध्याकाळी इथे खूप गर्दी होती. आता इकडे कोणच नाही आहे. हळूहळू करून इकडे गर्दी वाढत जाईल. आता तर बघू शकता इकडे तुम्ही, दाखवतो मी तुम्हाला. मंदिरात पण गर्दी नसते. मी तर बोलतो शक्यतो सकाळीच या. सकाळी एकदम शांतपणे दर्शन भेटतं. काय गर्दी नाही काय नाही. पूर्ण शांत एकदम. वाईबच वेगळी आहे. पूर्ण समुद्राचा आवाज येतो, पक्ष्यांचा आवाज. Two hours later. तर मित्रांनो फायनली आपण गणपतीपुळेवरून निघालेलो आहे आरेवारेला. आता आरेवारेला जाऊन ते रोपवे अनुभवायचा विचार केलेला आहे मी तरी. गौरवचं माहिती नाही पण मी तरी तो अनुभव घेणार आहे. नंतर आरेवारेनंतर डायरेक्ट आपण पुढे जाऊ रत्नागिरीपर्यंत. सगळे पॉईंट कव्हर करत आरेवारे बीचला जाताना पूर्ण ह्याच्यामधून गाडी जाते. रत्नदुर्ग दिलेलं आहे इकडे. हॉटेल रत्नदुर्ग. ओके. हे बघा काय सिनेमॅटिक रूट आहे यार. हाच वाटतं आरेवारे बीच. माहिती नाही, बघावं लागेल. झिपलाईन आता बघू कुठे आहे ती आरेवारेची. मला पण माहिती नाही ॲक्च्युली. चालू आहे व्हिडिओ चालू आहे. बघा मित्रांनो आरेवारे. आणि हा बघा व्ह्यू बघा. व्ह्यू बघा. तर बायका आल्या रे. हे बघा हा आरेवारे बीच आहे. हेच आहे का रे? नाही नाही हे नाही. हे मटण थाली आहे. कुठे आहे? इकडे आहे का? पण चालू नाही रे. मित्रांनो लुक बघू शकता माझा तुम्ही. आपण इथे कुठल्या झिपलाईनला आहे? काय मित्र नाव काय झिपलाईनचं? आरेवारे झिपलाईनला. लॉंगेस्ट झिपलाईन आहे इकडे बघू शकता तुम्ही. तर हा आपला पार्टनर आहे आजच्या झिपलाईनसाठी. तर आरेवारीची झिपलाईन आहे इकडे. नक्कीच या मित्रांनो एकदा. आता बघा गेटअप बघा आपला. त्यांचं नाव सांग. अर्पित भोसले. अर्पित भोसले हे नवीन ब्लॉगर आहेत. ब्लॉगर इंडस्ट्रीमध्ये नवीन आलेले आहेत. आता अजून आमचा एक भाव आला. छोटा भावासाठी. हे बघ याला पोरगी बघायचं. मुन्ना कोलगे. मी काय बोलतो याला पोरगी बघायचा काय ते कार्यक्रम बघूया नक्कीच बघूया आपण. नंबर घेऊन नंबर दे जाताना त्याचा. स्पीड कंट्रोल तो का पकडेल ना. तो संपला विषय. टेन्शनच नाही. नाही तू घाबरू नकोस. नाही मी नाही घाबरणार. जरीक लागल्यावर असं वाटेल तुटेल. मीडियम कॉर रन आउट. बस खालती. वेट दे पूर्ण हार्नेसवर. लटकू का? बरोबर. ओके गुड. बस.
अरे वारे झिपलाईनला आहे मित्रांनो, अरे वारे एकदम परफेक्ट दिसणार आहे. खाली समुद्र आहे भाई, ब्लू वॉटर, पूर्ण ब्लू वॉटर आहे. बघू शकता एकदम खतरनाक मध्ये आलेलं आहे. बघू शकता, हे बघा पोरं खेळतात आहे खाली. यायला एकदम परफेक्ट झिपलाईन भाई, खूप मस्त वाटलं एकदम झिपलाईनचा एक्सपिरियन्स. मित्रांनो बघू शकता, आपला मित्र गौरव मांडवकर या ठिकाणी रेडी आहे. लुक बघा. What did you say? ओके शरीर पण आम्ही हवेत उडसा हवेत. हे बघा मित्रांनो, आता एंडिंग संपली अशा प्रकारे आणि मी चढतोय. 2 hours later. झिपलाईनचा तो जबरदस्त थरार आणि हवेतल्या त्या वेगाचा आनंद घेतल्यावर आता मन शोधत होतं थोडी शांतता. म्हणूनच आम्ही निर्णय घेतला कोकणातल्या एका हिडन जेमला भेट देण्याचा, म्हणजेच कशेळीचा देवगडी बीच. ॲडव्हेंचर तर झालंच होतं, पण आता वेळ होती निवांतपणे समुद्राचं सौंदर्य अनुभवायची. तर फायनली मित्रांनो आपण कशेळी बीचला आलेलो आहे. देवगडी बीच कशेळी या ठिकाणी. आणि गौरव, तुम्हाला कसं वाटतंय, जरा 2 शब्द बोला. किती आतमध्ये, खूप आतमध्ये जिम बोलतोय, बीच आहे. तर तुम्हाला कसं वाटलं राईड करून ते सांगा, 2 शब्द राईड बद्दल. राईड काय बोलूच नका, एकदम मस्त. काय बोलूच नका. कोकणाच्या अथांग किनाऱ्यावर अनेक समुद्र किनारे आहेत, पण कशेळीच्या डोंगरदऱ्यात लपलेलं हे एक असं रत्न ज्याला पाहताच क्षणी काळजाचा ठोका चुकतो, हे आहे देवगडी. 2 अवाढव्य कडांच्या मधोमध निसर्गाने जणू हा बीच कोरलेला आहे. पांढरशुभ्र वाळू, वर निळं आकाश आणि समोर गरजत असलेला उभा अरबी समुद्र. इथे आल्यावर जाणवतं की निसर्ग किती महान कलाकार आहे. इथलं मुख्य आकर्षण म्हणजे इथलं खडक लाटांच्या आघाताने तयार झालेली ही नैसर्गिक शिल्प आणि इंचावरून दिसणारा तो सी आकाराचा किनारा. देवगडीच्या त्या शांत लाटा आणि निसर्गाचं हे अद्भुत रूप मनाच्या कोपऱ्यात कायमचं साठून आता आम्ही निरोप घेतोय या सुंदर ठिकाणाचे. पण आमचा हा प्रवास इथेच संपत नाहीये. आता आमची गाडी सुसाट सुटली आहे ती मालवणच्या दिशेने. मालवणची ती धमाल, तिथला अथांग समुद्र, हे सगळं काही पुढच्या भागात दडलंय. जर तुम्हाला मालवणमध्ये आम्ही केलेली धमाल आणि पुढचा प्रवास पाहायचा असेल तर पुढचा भाग अजिबात मिस करू नका. आणि हो, हा भाग आवडला असेल तर लाईक नक्की करा. असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.